2 दिवस आहेत तुझ्याकडे, धडपड कर. धडपडीला यश नक्की मिळेल. सोन्याची वीट. स्वामींच्याच कृपेने मला ही वीट सापडली असणार. आता माझ्यावरचं सगळं कर्ज एका क्षणात पिटेल. पुढच्या 2 दिवसात रस्त्यात काही दिसलं तरी उचलायचं नाही. काय करू आता? उचलू का? मी जरी सोन्याची वीट उचलली तर गुरु आज्ञा मोडण्याचं पाप लागेल. पण डोक्यावरचं कर्ज, ही संधी सोडून दिली तर चुकीचं ठरेल. पण वीट उचलली तर सगळं कर्ज मिटेल. मोहावर विजय मिळवणारा गुरुच्या पावलावर पाऊल टाकतो आणि जिंकतो. शिवारी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. परंतु माई, मला एक गोष्ट कळत नाहीये. ज्यावेळी मी स्वामींकडे चरण पादुकांविषयी विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की अभी वक्त आया नहीं है, योग्य वेळ आली की सगळं होईल. असं म्हणाले होते स्वामी. परंतु त्याच रात्री तुम्ही मला चरण पादुका आणून दिल्यात. माई, खरंच स्वामींनीच या चरण पादुका द्यायला सांगितल्या होत्या ना? हो हो, मी खोटं का बोलेन? कपिला, माये, काय झालं स्वामी? काय झालं स्वामी? हा रंग कुठला आहे? पांढरा. हो स्वामी, पांढरा आहे. आता सांगा, हा कुठला रंग आहे? स्वामी, ही गोटी काळी कशी झाली? हो स्वामी, रंग बदललाय. पण याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा गुरुच्या सानिध्यात असता तेव्हा सगळ्या दोषांपासून मुक्त असता, आणि जेव्हा गुरुच्या सानिध्यात नसता तेव्हा शिव शंकर शंभो.